अप्पा, मला एक भारी प्रश्न पडला हो. 25 वर्षे लोकप्रतिनिधी तुम्हीच होता ना? एवढे दिवस सगळं ठीकच होतं बरं, पण अचानक तुमची विधानसभा निवडणूक आली. आणि काय गंमत, सगळेच इतर लोक अचानक भ्रष्ट झाले म्हणे. आणि खरं सांगा अप्पा, भ्रष्ट कोण होतं हे जनतेला माहीतच आहे. मुद्रांक घोटाळ्यात तेलगीची जागा कोणाच्या नावावर होती हे आम्हाला ठाऊक आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार कुणी केला हेही सगळ्यांना माहिती आहे. नदीवरचा ब्रिज, तिथे कोटींचा घोटाळा कुणी केला, बदलापूरचं मुलंही सांगेल कोणी केलं ते. आदिवासी बांधवांच्या जमिनी कोण बळकावत होतं. जनतेला फसवायला गेलात, पण जनता अंध नाही रे.